मरेला बांधला शेला टाच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिरहा जी जी मारली घोड्याला जिरहा जी 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 कोंडा नसते उंच शिखरा हो कोंडा नसते उंच शिखरा रात किरकिरा मोठी अवघड गडावर जावे तरी कसे टाकावे कुणीकडून कासे आणि एवढंच तानाजीने आपल्या पेटाऱ्यातून घोडपड बाहेर काढली. त्या घोडपडीचं नाव माहितीये? यशवंती. घोडपड बांधली दोरीला यशवंती कुंकुवात तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वतन आम्ही राजाला मावळे चढती वरतीला जागे होतो स्वाभिमानाला असे करून चढले कोंडाना चढले कोंडाना जिरहा जी चढले कोंडाना जिरहा जी 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 त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा राजपूत. ए उदयभान्या कोण? तानाजी? तुझा बाप तानाजी. अरे तू ते काय करतोय शिवसेने? दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करती. अरे चल हट दिल्लीला मुजरा करली जात मराठ्याची नाही. मी एक वेळ मोडेल पण वागणार नाही. आणि मग तानाजीनी वार बघा केला. उदयभान बघा उतारला पलट वार त्याने बघा केला. तानाजीच्या तोलडा आलीला कमरेचा काढून इशेला उदयभान खेडी साधला. उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. इंचा इंचा जखमा अंगाला रक्ताने वीर नालेला. रक्ताच्या धवळत तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानाला धावून आले. मामाने मारले उतानाना दात खाऊन केले वाराला रक्त लागले बघा तलवारीला. छातीवर मामा बसलेला